पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे काही एक्झाम्पल पाहिले. प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 आणि आता आहे प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण इलिमिनेटिंग मेथडने सॉल्व्ह केले. 1.2 मध्ये ग्राफिकल मेथडने आपण ते सॉल्व्ह केले. ते सायमल्टेनियस इक्वेशन दिले होते. आता सायमल्टेनियस इक्वेशन जे असतील ते आपण डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. कोणती मेथड? डिटर्मिनंट मेथड. ही सर्वात सिंपल मेथड आहे. याला दुसरं नाव असतं क्रॅमर्स रूल. याचे दुसरं नाव असतं क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने काही एक्झाम्पल काही सॉल्व्ह करायचे. त्याच्या अगोदर आपल्याला डिटर्मिनंट, व्हॉट इज माय डिटर्मिनंट, डिटर्मिनंट कसं फाइंड करणार? फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हाऊ कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? पहा, ए बी सी अँड बी आपल्याला या पद्धतीने व्हॅल्यू दिलेले असतात. ही डिटर्मिनंट आहे. याच्यामध्ये याची व्हॅल्यू फाइंड करत असताना काय करणार? ए इंटू डी असं क्रॉस मल्टिप्लाय करा. ए इंटू डी अँड B into C, not a C into B. First A into D, नंतर next minus B into C, B into C. तर पहा, the value यांचे मल्टिप्लिकेशन करायचं. AD minus PC is the value of determinant, given determinant. आपल्याला जे गिवन डिटर्मिनंट दिले असेल त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? A into D मायनस बी इंटू सी. म्हणजे इथला जो असेल हा पहिला आणि असे शेवटचे यांचे मल्टिप्लिकेशन मायनस करा, नंतर दुसरा आणि तिसरा यांचे मल्टिप्लिकेशन करायचं. याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण पाहू. तुम्हाला एक्झाम्पल जे दिलेलं आहे क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 याच्यामधला क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड याच्यावरती मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.3च्या क्वेश्चन फर्स्ट फिल इन द ब्लँक्स असतात दिलेले आपल्याला. तुम्हाला मागच्या आपण ऑर्डिनरी डिटर्मिनंट व्हॅल्यू कशी फाइंड करायची, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची पाहिलं. आता त्या ठिकाणी आपण काय करत असतो, हे आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेलं आहे. हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना क्रॉस मल्टिप्लाय करतो. 3 into 5 इथं 3 दिलेला आहे इंटू इथं काय असेल मग 3 into 5 इथं काय असेल तुमचा 5. तर नेक्स्ट 2 into 4 आपण लगेच क्रॉस करतो. 2 into 4 इथं काही मग 2 into 4 दिला आणि इथं काय असेल 2. यांचे मल्टिप्लिकेशन करा. 3 into 5 15, 3 5 15, 3 5 15. बघा मित्रांनो, 15 minus 8, 15 minus 8 काय येईल? व्हॉट इज 15 minus 8? 15 minus 8 7. तर या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला फक्त बॉक्स दिली होते. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू सेकंड क्वेश्चन दिला तुम्हाला, त्याच्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. तर हे जे डिटर्मिनंट दिलेले आपल्याला 3 डिटर्मिनंट दिलेले आहे त्याची एकची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करत असताना आपल्याला माहिती आहे काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन, पहिला आणि शेवटच्या यांचं मल्टिप्लिकेशन. जर इथं निगेटिव्ह साईन असेल तर ती ब्रॅकेटमध्ये, तो नंबर ब्रॅकेटमध्ये लिहा. -1 into 4, -1 into 4 यांचे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय करतो आपण? मायनस. यांच्या मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जो सेकंडचं मल्टिप्लिकेशन आपण करणार तर त्यांच्यामध्ये काय साईन असते? निगेटिव्ह साईन, मायनस. 7 into 4, 7 into 4 असं नाही करायचं. इकडनं 7 into 4 अगोदर हा नंतर हा. 7 into इथं आपल्याला दिलेलं आहे 2. यांचे मल्टिप्लिकेशन करा. -1 into 4, -4 मायनस. यांचे मल्टिप्लिकेशन 7 into 2 14. देअरफॉर आता पहा दोघं निगेटिव्ह, त्यांची काय होईल? ॲडिशन. 14 आणि 4 हे -4 मायनस -14 -18. तर पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू. पुढचं पहा नेक्स्ट. याच्यामध्ये पण आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहे. 5 आपण काय करतो? तीच प्रोसेस. 5 into 0 याच्यामध्ये काय करता? नंतर सेकंडली त्याच्या अगोदर मायनस, नंतर 3 into -7 हे ब्रॅकेटमध्ये लिहिणार मी. लक्षात ठेवायचं हे करता जरी तर निगेटिव्ह असेल तर ते ब्रॅकेटमध्ये लिहा. ही निगेटिव्ह साईन ऑलरेडी आहे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची. यांचं मल्टिप्लिकेशन 0. -3 into -7 निगेटिव्ह काय होईल? प्लस. यांचे मल्टिप्लिकेशन
3 into 7 21. That is, this is the value of given determinant. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली 21. दबा तुम्ही सांगा सर एक्झाम्पल तर वेगळं दिसतंय फ्रॅक्शन मध्ये, तर टेन्शन नाही घ्यायचं. जी प्रोसेस जी करा, अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 इंटू 1/2 मायनस, आता यांचे मल्टिप्लिकेशन 5/3 इंटू 3/2. पहा आता हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर लक्षात ठेवायचे. न्यूमरेटर मल्टिप्लाय असताना जे अंश असतात म्हणजे न्यूमरेटर त्यांचे मल्टिप्लाय करून घ्यायचे. 7 into 1 7, 3 into 2 6 मायनस साइन, 5 into 3 15 अपॉन 2 into 3 6. तबा डिनोमिनेटर सारखा आला. आपल्याला माहिती जर त्यांचे छेद सारखा असेल तर आपण अंशांची प्लस किंवा मायनस जी साइन असेल त्या ती प्रोसेस करत असतो. 7 minus 15 अपॉन 6. डिनोमिनेटर सारखा आहे म्हणून मी यांची आपण इथं मायनस हे मायनस करू. 7 minus 15 -8 अपॉन 6. पहा आता यांच्या डिवायडेशन होतं का भागाकार जातं का करून घ्या. याला जर 2 ने डिवाइड केलं, 2 3 च्या 6, 2 4 च्या 8, -4 अपॉन 3. This is the value of given determinant. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली -4/3. आता आपल्याला पुढचे काही क्वेश्चन तर त्याच्यामधले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आपण आतापर्यंत डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं ते पाहिलं. तर पहा या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे. 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. Solve this simultaneous equation by using Cramer's rule. आता आपल्याला क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा तो आपण पाहिला. त्याची व्हॅल्यू कशी सोडवायची, कशी काढायची, त्याच्या मदतीने आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचे. क्रॅमर्स रूल म्हणजे काय पहा. क्रॅमर्स रूल म्हणजे जे इक्वेशन दिलेलं आहे याचे आपल्याला सोल्युशन काढायचे असतात. सोल्युशन कोणते, इथं जे व्हेरिएबल असेल त्यांचे सोल्युशन एक्स आणि वाय. आता पहा करून घ्या अगोदर. पहा 3x minus 4y is equal to 10 इक्वेशन फर्स्ट. सेकंड दिलेलं आहे 4x plus 3y is equal to 5 इक्वेशन सेकंड. आता हे लिहित असताना एक्सचे जे फर्स्ट इक्वेशनचे एक्स आणि वाय आपल्याला दिसता इथं 3x, ते सेकंडचे त्याच्या खाली एक्सचे लिहायचे, वायचे वाय खाली कॉन्स्टंट खाली. का तर ते आपल्याला सॉल्व्ह करताना मदत होत होते. पहा पहिले मी तुम्हाला सांगितलं, पहिला काय करणार डी, नंतर dx आणि dy. पहा d इज इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये पहा डी म्हणजे आपण मग काय करायचे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू फाइंड करणार त्याला गायब करायचे आपल्या, म्हणजे आपल्या याच्यामध्ये ज्याला गायब करून घ्यायचं. समजा डी कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म कोणते हे कॉन्स्टंट टर्म मी गायब केले. पहा तर राहिले कोणते एक्सचा कोएफिशियंट आणि इकडे वायचा कोएफिशियंट, एक्सचा कोएफिशियंट आणि वायचा कोएफिशियंट. त्याच्यामध्ये लिहित असताना लक्षात ठेवा अगोदर एक्स लिहून घ्या 3 4. पहा हे 2 लिहिले, नंतर हे 2 लिहित असताना त्यांची साईन कोणती ती लिहा. इथं -4 आहे, -4 आणि हा 3. तर पहा मग हा ज्याला डिटर्मिनंट तयार. मग डिटर्मिनंटमध्ये आपल्याला माहिती काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 9 plus 16 is equal to 25. आता पुढचा आहे डी काढला, दुसरा कोणता काढायचा आपल्याला dx काढत असताना पहा dx हा स्मॉल लिहायचा इज इक्वल टू दबा dx काढत असताना अगोदर काय करणार. आता पहा dx काढायचा आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला इथं डी काढणार कॉन्स्टंट, तर आपण हे गायब केला. आता dx काढणार म्हणजे याला असं झाकून द्या. आता हे 2 राहिले तर समजा मी याला हे केलं, हा गायब केला, हे 2 राहिला आता वायचे आणि कॉन्स्टंटचे. परंतु dx काढत असताना म्हणजे एक्सला आपण रिप्लेस करतोय, तर एक्सच्या जागेवर काय घेणार आपण रिप्लेस करताना कॉन्स्टंट टर्म. म्हणजे अगोदर काय करणार तुम्ही कॉन्स्टंट टर्म घ्या 10
अपॉन फाय. लक्षात ठेवा dx काढत असताना अगोदर कॉन्स्टंट नंतर वायचे माहिती आपल्याला -4 and 3. याच्यामध्येच थोडा प्रॉब्लेम येत असतो dx मध्ये. लक्षात ठेवा याच्यामध्ये काय केलं होतं आपण 3 4 लिहून घेतला, -4 -3 लिहिला, परंतु इथे लिहित असताना तुम्ही सांगा सर एक गायब करता म्हणजे जसं लिहायची नाही, अगोदर कॉन्स्टंट नंतर वायची लिहायची कोएफिशियंट. तर माहिती आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × 3 मायनस हा मायनस आहे -4 ब्रॅकेटमध्ये लिहा इंटू फाय. यांचे मल्टिप्लिकेशन करा 10 × 3 30. मग निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय झाला पॉझिटिव्ह झाला, प्लस होत असतो. तर पहा आता या ठिकाणी यांचे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 20. यांची प्लस करा, मग यांची ॲडिशन 30 × 20 50. तर पहा डी झाला dx झाला, आता dy. तर याची काय आपल्याला आवश्यकता नाही आहे, याची आपल्याला समजण्यासाठी होतं. पहा नेक्स्ट तर पहा पुढचा आहे तुमचा dy. पुढचा आहे तुमचा dy. तर आपल्याला माहिती dy जेव्हा काढणार त्यावेळेस y जो आहे हवा आहे. आता पहा हवायला मी गायब केलं. कोण राहिले x चे नंतर कॉन्स्टंट 3 4 कॉन्स्टंट आहे 10 5. हा तुमचा 3 4. यांचे काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. यांचे मल्टिप्लिकेशन करा 3 × 5 मायनस साइन 10 × 4 इज इक्वल टू यांचे मल्टिप्लिकेशन 15 मायनस यांचे मल्टिप्लिकेशन 40. यांची मायनस करा 40 15 मायनस 40 काय येईल निगेटिव्ह साईन येईल, मोठ्या नंबरची साईन निगेटिव्ह म्हणजे काय येईल तो तुमच्या 25. म्हणजे या डिटर्मिनंटची म्हणजे dy ची व्हॅल्यू आली -25. मग पहा मग आपल्याला सोल्युशन करायचे बाय क्रॅमर्स रूल. हे लिहित चला, कारण की आपल्याला कोणता रूल यूज करायचा ते आपल्याला आवश्यक असतं. x इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू dx किती आहे dx पहा 50 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 25. यांचे जर तुम्ही डिवायडेशन केलं 25 1 च्या 25 25 2 च्या 50 दॅट इज 2. x ची व्हॅल्यू आली 2. आता y इज इक्वल टू dy अपॉन d. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा dx अपॉन d dy अपॉन d. हा आहे -25 अपॉन 25. हे कॅन्सल झाले -1. तर पहा x ची व्हॅल्यू आली 2 आणि y ची आली -1. Therefore, the solution of the given simultaneous equation x y काय तुमचे 2 and -1. तर मित्रांनो या पद्धतीने आपण हे असे तुम्हाला काही सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले बाय क्रॅमर्स रूलने आपण सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू.